निवडणूक अधिकाऱ्यांना ही माहिती दिलेली आहे की आमच्याकडून दिल्ली आणि महाराष्ट्र आयोगाला देखील पत्र देण्यात आलेलं आहे असं जयंत पाटील यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। ही बैठक जी आहे सर्वपक्षीय शिष्टमंडळाची ती सध्या सुरू आहे। आमच्याकडे पत्र आलं नाही असं निवडणूक आयोगाने यावेळेला उत्तरादाखल म्हटलेलं आहे। जयंत पाटलांनी जे म्हटलं जो मुद्दा उपस्थित केला की आमच्याकडून दिल्ली आणि महाराष्ट्र आयोगाला पत्र दिलं गेलंय तर त्याच्यावर निवडणूक आयोगाने असं म्हटलंय की आमच्याकडे पत्र आलं नाहीये। तर निवडणूक याद्यांमधल्या घोळासंदर्भामध्ये हे पत्र देण्यात आलं होतं। आम्ही पत्र दिल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत असं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे। आमच्याकडून दिल्ली आणि महाराष्ट्र आयोगाला पत्र देण्यात आलंय असं जयंत पाटलांनी म्हटलं। मात्र आमच्याकडे पत्र आलेलं नाही असं उत्तर यावर निवडणूक आयोगाकडनं देण्यात आलंय। त्यावर आम्ही पत्र दिल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। आमच्याकडून दिल्ली आणि महाराष्ट्र आयोगाला पत्र देण्यात आल्याचं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यावर निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा म्हटलेलं आहे की आमच्याकडे पत्र आलेलं नाही। हाच मुद्दा राहुल गांधी यांनी देखील उपस्थित केलेला होता। राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला दुबार नावं काढा आणि मतदान घ्या असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। यादीतील दुबार नावं काढा म्हणजे जी दोन दोन नावं यादीमध्ये आहेत ती काढा आणि मतदान घ्या असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। मतदार याद्यांमध्ये असंख्य घोळ असल्याचं मनसेच्या नेत्यांकडून सुद्धा आता सातत्याने सांगितलं जात आहे। महाविकास आघाडीकडून सुद्धा आक्षेप जो आहे तो घेतला जातोय। गेल्या काही दिवसांपासून सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे निवडणूक आयोगाला कोणते सवाल आहेत तर निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली असं राज ठाकरेंनी सवाल केलाय। वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी आहे, अनेक ठिकाणी हे घडलेलं आहे असं राज ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिलं। दोन दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ मग निवडणूक कशी घेता असा सवाल थेट राज ठाकरे यांनी केलेला आहे। जे आज 18 वर्ष पूर्ण करतायत त्यांनी मतदान करू नये का, त्यांनी पुढची 5 वर्ष वाट बघायची का असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। तर जितेंद्र आव्हाडांकडून विलास भुमरेंच्या वक्तव्याचा संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेला आहे। एक आमदार असं म्हणतो की आम्ही बाहेरून मतदान आणलं, हे विलास भुमरेंचं वक्तव्य ज्याचा दाखला जो आहे तो आव्हाडांकडून या ठिकाणी देण्यात आलाय आणि त्याची चौकशी होणार की नाही असा सवाल आव्हाडांकडून उपस्थित करण्यात आला। अजून काय पुरावा द्यायला हवा असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना म्हटलेलं आहे। अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी करण्यात आली असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। मुंबईमध्ये व्हीव्हीपॅट मशीन सर्वत्र उपलब्ध नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या, बैठकीमध्ये सर्वांची मागणी। तर मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर शिष्टमंडळानं या मागण्या ठेवलेल्या आहेत। दोन नावं असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार असं आयोगानं म्हटलंय। तर दोन नावं असणाऱ्यांना एकाच ठिकाणच्या नावाची विचारणा करणार आणि एकच नाव यामध्ये ठेवलं जाईल असं आयोगानं म्हटलेलं आहे। तर एवढ्या हरकती सुचवल्या, आयोगानं प्रतिसाद दिला नाही असं शशिकांत शिंदेनी म्हटलेलं आहे। तर आमच्याकडून दिल्ली महाराष्ट्र आयोगाला पत्र देण्यात आलेलं आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं। आमच्याकडे पत्र आलेलं नाही असं निवडणूक आयोगानं यावेळेला म्हटलेलं आहे। तर आम्ही पत्र दिल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। यादीमधील दुबार नावं काढा, मतदान घ्या असं जयंत पाटलांनी म्हटलंय। आणखी एक महत्त्वाची बातमी, बोगस मतदारांची संख्या लाखोंच्या घरात आहे असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। बोगस मतदारांची संख्या लाखोंच्या घरात असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी, यादीमधील दुबार नावं काढा, मतदान घ्या अशी मागणी या ठिकाणी जयंत पाटलांकडून करण्यात आली आहे। निवडणूक आयोगावर राज्याची जबाबदारी आहे असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। जबाबदारीनं काम झालं पाहिजे असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलंय। बोगस मतदारांची